नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि स्वस्थ रहा. हसताय ना? हसत रहा आणि स्वतःचे मनोरंजन करत रहा. काय म्हणता? मी किती चुरूचुरू बोलते? झालंच, तुम्ही बोललाच ना. जाऊ दे, मला काही बोलायचे नाही. आहो, माझ्या नाट्यछटेचे नाव आहे मला काही बोलायचे नाही. अहो, काय म्हणून काय विचारता? अहो, सगळे मला बोलतात, ओरडतात, गप्प बसायला सांगतात. अहो, घरात बोलतात, शाळेत बोलतात, बाहेर बोलतात, अगदी सगळीकडे बोलतात. स्वरा, गप्प बैस. प्रश्न विचारू नकोस. अगं, किती प्रश्न विचारशील? अहो, मी लहान आहे. मला काही गोष्टी, वस्तू माहित नाहीये. हे काय आहे, ते काय आहे असं विचारलं तर बिघडले कुठे? बाबा तर बाबा, आई सुद्धा ओरडते. स्वरा, गप्प बैस. प्रश्न विचारू नकोस. आधी तुझं तोंड बंद कर. अगं, किती बोलशील? या बोलण्यावर काही लिमिट? अगं, हे जर तुझं तोंड खापराचं असतं ना, तर ते कधीच फुटून गेलं असतं. आजी आजोबा पण ओरडतात, पण प्रेमाने. माझी सोनुली, माझी गोनुली. गप्प बैस. प्रश्न विचारू नकोस. बाबा फोनवर तासन तास बोलत असतात. आजी तिच्या मैत्रिणीशी बोलत असते. आजोबा त्यांच्या मित्रांशी गप्पा मारत असतात. आईचं तर बोलूच नका. अहो, आईचं तर बोलूच नका. ती काकूंशी बोलायला गेली ना, तर तिला वेळेचे भानच राहत नाही. पण मी मात्र बोलायचे नाही. अहो, बाई आम्हाला एकदा सकाळपासून शिकवत होत्या, आमच्याशी बोलत होत्या, आम्हाला प्रश्न विचारत होत्या. बाईने आम्हाला एक प्रश्न विचारला, हे पा, 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड? मी लगेच म्हणाले, बाई 1 किलो लोखंड जड. काय म्हणता? कसं? हाच प्रश्न बाईंना पडला होता. मी बाईंना म्हणाले, बाई तुम्ही 1 किलो लोखंड वर्गाच्या खिडकीवर मारा आणि मी 1 किलो कापूस त्या खिडकीवर मारते, बघू काय जड. या गोष्टीवर बाई अशा भडकल्या. बाप रे, बाईंचा चढला पारा. अहो, बाईंचा चढला पारा. अहो, बाईंचा चढला पारा. बाई म्हणाल्या, गधडे अंगठे दे जरा. आता मला सांगा, यात माझी चूक काय? मी काही बोलले, प्रश्न विचारले तर बिघडले कुठे? मी आईला विचारलं, आई वीट म्हणजे काय? शेजारच्या काकू काकांना म्हणत होत्या, मला तुमचा वीट आला आहे. आई लगेच ओरडली, नसत्या चौकशा करू नकोस. परवा मामीचे पोट दुखत होते. मी आईला विचारले, का ग मामीचे पोट दुखते? ती म्हणाली, तिच्या पोटात बाळ आहे, बाळ हलले की पोट दुखते. तर शेजारच्या आजी आल्या, अगं मंजू पोट दुखते ग, रात्रभर झोप नाही. मी लगेच म्हणाले आजींना, आजी तुमच्या पोटात बाळ आहे, बाळ हलले की पोट दुखते. त्या क्षणात आईने माझा असा कान पिरगळला. आई ग, तो कान अजूनही दुखते हो. म्हणते कशी, काय ग गधडे, नाही की ते आगाऊपणा करतेस? आता मला सांगा, मी काही बोलले, प्रश्न विचारले तर बिघडले कुठे? एकदा बाईंनी आम्हाला शाळेचे चित्र काढायला सांगितले होते. मी चित्र काढतच होते, पण इतक्यात माझे कलर संपले. शेजारच्या नीराकडे कलर मागायला गेले. काकू म्हणतात, कशा? कलर पाहिजे ना, घे, वापरायचे तितके वापर, जितका रंग रंगवायचा तितका रंगव, पण घरी नाही,
इथे काल आल्या की संध्याकाळी व्हॅक्यूम क्लीनर मागायला. मी पण म्हणाले व्हॅक्यूम क्लीनर पाहिजे ना, घ्या वापरायचा तितका वापरा, पण घरी नाही, इथे. क्षणात आईने माझ्या पाठीत असा धपाटा दिला. आई ग, आणि म्हणते कशी, काय ग नाही तिथे आगाऊपणा करते, जा. आता मला सांगा, मी काही बोलले, प्रश्न विचारले, तो बिघडले कुठे? अहो, एकदा तर गंमतच झाली. जाऊ दे, आता गप्प बसलेलंच बरं, नाहीतर